जर तुम्हाला कटोरी किती ठेवायची, किती चेस्टमध्ये कटोरी ठेवायची हे जर माहीत नसेल, तर मी जे आहे इथे काही मेजरमेंट्स घेतलेली आहे. तर ही तुम्ही बघू शकता. या टाईपने जे आहे आपण पूर्ण मेजरमेंट्स इथे काढू शकतो. आपल्याला कोणत्या चेस्टनुसार कोणची कटोरी ठेवायची हे सर्व इथे दिलेलं आहे. तर इथे बघू शकता 28 चेस्टसाठी आपण 4.25 इंचाची कटोरी ठेवू शकतो. जेव्हा 30 इंचाची चेस्ट असते तेव्हा 4.5 इंचाची कटोरी आपण ठेवायची. जेव्हा 32 इंच असते तेव्हा आपण 4.25 म्हणजे 5ला 2 लाईन कमी अशी ही कटोरी ठेवू शकतो. नंतर 34 साईजच्यासाठी 5.25 इंचापर्यंत कटोरी ठेवू शकतो, म्हणजे 5 आणि 2 लाईन समोर. आणि 36साठी जर म्हटलं तर 5.5ची कटोरी आपण ठेवायची. जेव्हा 38 साईज चेस्ट असेल तेव्हा 5.25 इंचाची जी चेस्ट आहे ती आपल्याला इथे चेस्ट म्हणजे कटोरी ठेवायची आहे. जर 40ची आपली चेस्ट असेल तर 6.25ची आपली कटोरी राहणार आहे. 42 चेस्ट असेल तर 6.5 इंच आपली कटोरी राहणार आहे. आणि 44 इंच असेल तर 7.25 इंचाची आपली कटोरी राहणार. आणि 46 इंच असेल तर 7.25 इंचाची आपली कटोरी राहणार आहे. आणि आपली कटोरी कशी काढायची, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 मायनस हाफ. तर आता हे तुम्हाला कसं काढायचं आहे, जर तुम्ही म्हणत असाल हा कसा बनवला, तर आता जे आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन जे आहे आपण एक ठरवू शकतो. आता इथे आपण एक चेस्ट घेऊ, इथे घेऊ 28 इंच. तर 28 इंचाची चेस्ट आहे, तर त्याला आपल्याला 6ने डिवाईड करायचं आहे. तर किती तर 6 6 6 साइन 12 साइन 3 18 साइन 24 6 5 30 6 1 6 साइन 12 साइन 3 18 साइन 24. तर इथं राहू शकतात आपले. आता इथं मायनस केलं तर राहिले 4. आता इथे एक पॉईंट देऊन द्यायचा, नंतर आपण एक 0 देऊ शकतो इथे. तर इथं जे आहे मी एक तुम्हाला करून सुद्धा दाखवलेलं आहे की हे जो फॉर्म्युला आहे याच्याच मापावरती मी इथे काढलेला आहे. आता तुम्ही सुद्धा असं ट्राय करून बघू शकता आणि आपली जी कटोरीचं मेजरमेंट आहे ते फिक्स आहे का नाही हे ठरवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.